घटनेबद्दल काय प्रतिक्रिया आहे तुमची? एक तर हे बघा, आंदोलन जर लोकशाही मार्गाने चाललंय तर सरकारला काहीच हरकत नाहीये. एक माणूस जवळ धरण्यापेक्षा मी 4-5 दिवसापूर्वी सुद्धा मीडियामध्ये हे सांगितलं की राजीनामा घ्यायचाच ना, का सांभाळायचं एवढं? काय मोदी साहेबाला काय विशेष आहे एवढं? अमित शहा साहेबाला काय विशेष आहे एवढं? की ते एक कोण आहे त्या प्रधानाला त्याला काढायचं काय? कशामुळं आवडीता तुम्ही विनाकारण? जर करोडो लेकरांचं राज्यातल्या वाटोळं झालंय तर ते सुद्धा मतदार आहे तुमचा, त्या लेकरांचं वाटोळं होतंय तर तुम्ही ते होऊ नाही द्यायला पाहिजे. हे माझं ठाम मत आहे त्याबद्दल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू आहे, व्हायला पाहिजे की नाही राजीनामा? का नाही व्हायला पाहिजे तेच म्हणतो ना मी. का नाही घ्यायला पाहिजे? का सांभाळायचं? जर पोरांचं वाटोळं झालं देशातल्या तर मोदी साहेबांनी 100% त्याला त्या पदावरून हटवलं पाहिजे, 100% हटवलं पाहिजे. आज आंदोलकांवर लाठीचार्ज झालेला आहे. अश्रुधुराच्या नळकांना देखील फोडल्या गेल्या. आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला गेल्याचं बोललं जातं. मी एक सांगतो की आंदोलन दडपणं हे काम सरकार कधी पण करतं, कधी पण करतं. आजच नाही, इथून पाठीमागचे अनेक अनुभव आहेत की सरकारच्या वतीने ती गोष्ट होतीच, 100% ती केलीच जाते. आपण ठाम राहायचं असतं, आपण लढायचं असतं, आपण अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असतं. आणि देशातल्या लाखो लेकरांचं जर वाटोळं झालं असेल तर सरकारनं सुद्धा त्या मंत्र्याचा राजीनामा 100% घेतला पाहिजे. अनेक ठिकाणाहून या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय. अनेक नेते अभिनेते असतील, नाही, सेलिब्रिटीज असतील, सगळेच येतात, सगळेच येतात. आम्ही बोलतो म्हणजे सातच आहे ना, म्हणूनच बोलतो ना. म्हणजे आपला पण या आंदोलनाला पाठिंबा. सात आहेच ना, नसतं तर आम्ही बोललोच नसतो ना. कारण ते वयस्कर आहेत बसलेले, काय नाव आहे, सोनम वांगचुक. हा ते सोनम भाऊ बसले, ते वयस्कर आहेत, त्यांना साथ दिली पाहिजे सगळ्यांनी. आपल्या सोबत असणार. हो, ते वयानं जर इतके वयस्कर आहेत आणि उपोषण करतायत तर सरकारने विनाकारण त्यांच्या हालापेक्षा नाही केल्या पाहिजे. त्यांचं म्हणणं काय आहे, चर्चा केली पाहिजे सरकारनं, त्यांचा तोडगा काढायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांचं वय खूप आहे, इतका वयस्कर माणूस आपल्या देशात जर गोरगरिबांच्या लेकरासाठी उपोषणला बसतोय तर त्याची चर्चा करून दखल घेतलीच पाहिजे. इतकं बेदखल करायचं काम सरकारकडून नाही झालं पाहिजे. आंदोलकांनी आज संसदेवर जाण्याचं सांगितलं होतं. संसदेवर जाण्यापासून त्यांना रोखलं जात आहे, लाठीचार्ज होतोय, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहे. म्हणजे त्यांना आंदोलन करू दिलं जात नाही. ते आंदोलन बंद पाडायचे ती भूमिकाच असते सरकारची, ते बंदच करणार. आपण ठाम असलं पाहिजे. दिल्लीमध्ये आज हजारो विद्यार्थी होते त्या आंदोलनात. तुफान लाठी हल्ला विद्यार्थ्यांवर झाला. दिल्ली पोलिसांनी आज लाठी हल्ला केला. नाही, ते चुकीचं आहे. सरकारनं ते चुकीचं केलं. कुठल्याही शांततेचे आंदोलन मोडून काढायला, हे बघा, तुम्ही विचार नाही मोडू शकत. तुम्ही गोरगरिबांच्या लेकराचं हल्ले करून आयुष्य नाही उद्ध्वस्त करू शकत. त्या वयस्कर सोनम भाऊंची मागणीच काय आहे की गोरगरिबांच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या पाठीशी लोक उभे राहणारच ना. तुम्ही सरकार आहेत म्हणून तुम्ही दडपशाही करून आंदोलन नाही मोडू शकत लोकशाहीतले. म्हणून ते सगळेच लोक त्या सोनम भाऊच्या वय बघून त्यांच्या पाठीशी नक्की येतात. ते कोण आहेत, काय आहेत, कसे आहेत, कोणाला माहित नाही. परंतु आजचा मुद्दा तरी त्यांचा विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे, त्यामुळं आज त्यांच्या सोबत लोक आहेत. भविष्यात हे आंदोलन आणखी उग्र होईल आजच्या घटनेनंतर. उग्रने न्याय नाही मिळणार. आम्ही सुद्धा आंदोलन करून येत, उग्रने न्याय नाही मिळणार. आपलं असंच लोकशाही मार्गानंच, लोकशाही जे सोनम भाऊ करतायत त्या पद्धतीनंच लोकशाही मार्गानं केलं पाहिजे. न्याय 100% मिळतो.